नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मी तुम्हाला शिकवत आहे प्रोग्रामिंग C++ मराठीत। मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत इफ एल्स आणि स्विच केस यामधला फरक। याआधी आपण इफ एल्स स्टेटमेंट आणि स्विच केस स्टेटमेंट यामधले प्रोग्राम आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे आणि आज आपण बघणार आहोत त्यामधला फरक। इफ एल्स वर्सेस स्विच केस। If else statement uses multiple expression for multiple choices. Switch statement uses single expression for multiple choices. तो मित्रांनो पहिला फरक असा आहे की if else statement uses multiple expression for multiple choices. जर तुम्हाला मल्टिपल चॉईसेस पाहिजे असतील तर तुम्हाला मल्टिपल एक्सप्रेशन if else मध्ये वापरावे लागतील। स्विच केस मध्ये तुम्हाला सिंगल एक्सप्रेशन ने मल्टिपल चॉइसेस तुम्हाला वापरू शकतात तुम्ही। इफ एल्स स्टेटमेंट टेस्ट फॉर इक्वालिटी एज वेल एज फॉर लॉजिकल एक्सप्रेशन। स्विच स्टेटमेंट टेस्ट ओनली फॉर इक्वालिटी। तो दूसरा फरक असा आहे इफ एल्स स्टेटमेंट टेस्ट फॉर इक्वालिटी एज वेल एज फॉर लॉजिकल एक्सप्रेशन। इक्वालिटी ऑपरेटर आणि लॉजिकल ऑपरेटर दोघांचा आपण वापर इफ एल्स मध्ये करू शकतो। लॉजिकल म्हणजे लेस दॅन, ग्रेटर दॅन एटसेट्रा। आणि स्विच स्टेटमेंट टेस्ट ओनली फॉर इक्वालिटी, याच्यामध्ये आपण फक्त इक्वालिटी ऑपरेटरचा वापर करू शकतो। इफ स्टेटमेंट इव्हॅल्युएट्स इंटिजर, कॅरेक्टर और फ्लोट टाइप वैल्यू। स्विच स्टेटमेंट इव्हॅल्युएट्स ओनली कॅरेक्टर और इंटिजर वैल्यू। तिसरा फरक असा आहे इफ स्टेटमेंटमध्ये आपण इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट तिघ डेटा टाइपचा वापर आपण याच्यात करू शकतो। इफ एल्समध्ये आपण इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर तिघ डेटा टाइपचा वापर करू शकतो। स्विच स्टेटमेंटमध्ये फक्त आपण कॅरेक्टर आणि इंटिजर या दोनच डेटा टाइपचा वापर आपण करू शकतो। फ्लोटचा वापर आपण स्विच स्टेटमेंटमध्ये करू शकत नाही। Either if statement will be executed or else statement is executed. Switch statement execute one case after another till a break statement is appear. चौथा फरक आहे either if statement will be executed or else statement is executed. एक तर if statement execute होईल नाही तर else statement execute होईल। फॉर एक्झाम्पल पॉझिटिव्ह नंबर किंवा निगेटिव्ह नंबर आपल्याला फाइंड करायचा असेल तर तो पॉझिटिव्ह नंबर दाखवेल किंवा निगेटिव्ह नंबर दाखवेल। स्विच स्टेटमेंटमध्ये एक्झिक्यूट वन केस आफ्टर अनदर टिल अ ब्रेक स्टेटमेंट इज ॲपियर। जोपर्यंत त्याला ब्रेक स्टेटमेंट ॲपियर होत नाही तोपर्यंत तो वन केस एक्झिक्यूट करेल आणि ब्रेक स्टेटमेंट सापडल्यानंतर तो दुसरी केस एक्झिक्यूट करेल। It is difficult to edit the if else statement if the nested if else statement is used. जर तुम्हाला एकापेक्षा जास्त एक्सप्रेशन वापरायचे असतील तर तुम्हाला नेस्टेड इफ एल्सचा वापर करावा लागतो। तर थोडं डिफिकल्ट आहे ॲज कम्पेअर टू स्विच स्टेटमेंट। इट इज इझी टू एडिट स्विच केसेस ॲज दे आर रिकग्नाइज इझिली। स्विच केसमध्ये थोडं इझिली पडतं ॲज कम्पेअर टू इफ एल्स। तर मित्रांनो, आज आपण इफ एल्स आणि स्विच केस ह्यामधला डिफरन्स बघितला आहे। मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।